नमस्कार. आपण बघू की देवी भागवत कुठे सांगितलं गेलं. आपल्याला हे तर माहीत आहे की देवी भागवताची रचना ही वेद व्यास यांनी केलेली आहे. त्यांनी हे लिहिलं आहे देवी भागवत. तर देवी भागवत त्यांनी कुठे सांगितलं आणि कोणाला सांगितलं? तर देवी भागवत त्यांनी जो परीक्षित राजाचा मुलगा होता जन्मेजय, जन्मेजय राजाला त्यांनी देवी भागवत सगळ्यात आधी ऐकवलं. व्यासांनी एवढे 18 पुराणं लिहिले, पण त्यांनी कुठलंच पुराण स्वतः सांगितलं नाही. त्यांचे शिष्यांनी त्यांच्या पुराणांचा प्रसार केला. पण देवी भागवत हे एकच पुराण असं आहे की जे स्वतः वेदव्यासांनी सांगितलं आहे. तर ते वक्ता आहेत आणि जन्मेजय आणि इतर ऋषीमुनी हे सगळे श्रोते आहेत. तर झालं काय एकदा की कलियुगाची सुरुवात झाली होती आणि कलियुगाची सुरुवात झाल्यानंतर व्यासांनी जे कलियुगाचं वर्णन करून ठेवलेलं होतं पुराणामध्ये, ते वर्णन, भयानक वर्णन वाचून सर्व ऋषीमुनींना फार धडकी भरली. ते घाबरले. तर कलीचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे याच्यावर सगळ्यांनी विचार केला. ते 88,000 ऋषी होते आणि सगळे अतिशय विद्वान होते, ज्ञाते होते सर्व पुराणांचे त्याचे सगळ्याचे. तर त्यांनी विचार केला की आपण असं करू की आपण एक मोठा ज्ञान यज्ञ 1000 वर्ष चालवू. म्हणजे काय आहे की त्याच्यामुळे तिथे सगळं वातावरण पवित्र राहील आणि कलीचा तिथे कोणाला उपसर्ग होणार नाही, कलीचा आपल्यावर परिणाम होणार नाही. म्हणून मग सगळे 88,000 ऋषी जे आहेत ते ब्रह्मदेवाकडे गेले. आता एवढा मोठा ज्ञानयज्ञ चालवायचा म्हणजे काय पाहिजे, तर ती भूमी पण तशीच पवित्र पाहिजे की जिथे कलीचा प्रवेश होऊ शकणार नाही. मग सगळे गेले ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेवाला त्यांनी विचारलं की हे ब्रह्मदेवा, आम्हाला अशी भूमी द्या की जिथे आम्ही हे ज्ञानसत्र चालवू शकू. मग ब्रह्मदेवांनी त्यांना एक मनोमय चक्र दिलं आणि सांगितलं की तुम्ही हे चक्र घेऊन जा आणि हे चक्र जिथे थांबेल, तिथे जी नेहमी गळून पडेल, जिथे हे थांबेल तिथे ती पवित्र भूमी आणि त्या भूमीमध्ये तुम्ही ज्ञानयज्ञ सुरू करा. मग सर्व 88,000 ऋषी त्या मनोमयी चक्रामागे धावायला लागले आणि ते मनोमय चक्र धावत धावत ते नैमिषारण्यात आलं आणि तिथे एका ठिकाणी त्याची नेमी तुटली आणि ते तिथे भूमीत रुतलं आणि म्हणून निमिष मात्र ते तिथे रुतलं आणि तेव्हापासून त्या अरण्याचं नाव नैमिषारण्य असं पडलं. तर मग सगळ्यांनी ठरवलं की आता ही अगदी पवित्र भूमी आहे आणि त्या ते रुतल्याबरोबर काय झालं, जमिनीतून पाण्याचा खूप मोठा स्रोत बाहेर आला, सगळीकडे पाणीच पाणी झालं. आता ऋषीमुनींना वाटलं काय करावं. सगळ्यांनी भगवतीची प्रार्थना केली आणि मग माँ भगवती तिथे प्रकट झाली आणि तिने मग ते पाण्याचा प्रवाह थोपवला आणि तिथे ते चक्र ललिता देवी म्हणून त्या नावाने ती तिथे प्रसिद्ध पावली. तर तिथे ललिता देवीचं मंदिर पण आहे आणि सीतापूर नावाचं जे गाव आहे तिथे ते चक्रतीर्थ म्हणून ते प्रसिद्ध झालं. तर नैमिषारण्य ही अतिशय अशी पवित्र भूमी सर्व 88,000 ऋषींना मिळाली आणि तिथे त्यांनी मग जे सूत महर्षी होते, वेदव्यासांचे शिष्य, त्यांना त्यांनी बोलवलं आणि सूत महर्षींना शौनक ऋषींनी विनंती केली की तुम्ही आम्हाला इथे 1000 वर्ष आम्ही इथे ज्ञानसत्र चालवणार आहोत, तर तुम्ही आम्हाला इथे पुराण सांगा. मग सूत महर्षींनी तेव्हा तिथे पुराण सांगितलं आणि तेव्हा त्यांनी हे देवी भागवत पण सांगितलं. तर तेव्हा ते म्हणाले की हे देवी भागवत मी जेव्हा व्यास महर्षींनी जन्मेजय राजाला सांगितलं तेव्हा मी ऐकलेलं आहे. तर असं हे देवी भागवत आहे. देवी भागवत व्यासांनी जन्मेजयाला सांगितलं. कारण काय, तर जन्मेजय जे पिता होते परीक्षित राजा, तर परीक्षित राजाला शाप मिळाला होता शृंगी ऋषींच्या मुलाचा की तक्षकाच्या दंशाने यांचा मृत्यू होईल, राजाचा, परीक्षित राजाचा. आणि मग नंतर तसंच झालं आणि जेव्हा जन्मेजयाला हे समजलं तेव्हा मग व्यासांनी त्याला सांगितलं की तू अंबायज्ञ कर, त्याच्यामुळे तुझ्या वडिलांची दुर्गती थांबेल आणि ते मुक्त होतील. तर
हे खरं कारण आहे की व्यासांनी जन्मेजयाला देवी भागवत सांगितलं. तर हे कोण होते व्यास? व्यास महर्षी म्हणजे हे साक्षात श्रीहरी विष्णू यांचाच अवतार आहेत. श्रीहरी विष्णूंनीच तिथे व्यासांच्या रूपात अवतार घेतला. तर ते कोणाचे पुत्र होते? व्यास महर्षी. तर व्यास महर्षी हे पराशर महर्षी आणि सत्यवती यांचे पुत्र होते. तर पराशर मुनी कोण होते? तर पराशर मुनी हे जे वसिष्ठ आणि अरुंधती ह्यांचा जो पुत्र शक्ती आणि त्यांची सून अदृश्यंती, तर शक्ती आणि अदृश्यंती यांचे पुत्र म्हणजे पराशर महर्षी, आणि पराशर आणि सत्यवतीचे पुत्र हे व्यास महर्षी.